घेतलेले आहे आणि या काढले त्याबद्दल मी केंद्र आणि राज्य सरकारचे या ठिकाणी आपल्या समक्ष आभार व्यक्त करतो. त्याने सर्वात पहिले ज्या दिवशी आपली सुरुवात झाली नॉन क्रिमिनलची मर्यादा आपण काढून घेतली होती. नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस याचे अध्यक्ष अंतरा रोहित साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याला संविधानिक दर्जा तो संविधानिक दर्जा 2017 आपण मिळवून घेतला आहे. या महाराष्ट्रामध्ये या स्कॉलरशिप योजना नव्हत्या. जसे फॉर एक्झाम्पल विदेशामध्ये शिक्षणाकरता जाण्याकरता शिष्यवृत्ती, बाकीच्या अभ्यासक्रमाकरता शिष्यवृत्ती, इतर मागासवर्गीय मंडळाला मदत, त्याच्यानंतर 8वी ते 10वी 1ली ते 10वी शिष्यवृत्ती योजना, 10वी 12वी उत्तम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदत हे आपण यांच्याकडनं काढून घेतले. केंद्रामध्ये ओबीसी कॅटेगरीला प्राध्यापक सेवेत रिझर्वेशन नव्हतं ते आपण लागू करत होते. महाराष्ट्रामध्ये सारथी आणि गाडीच्या धर्तीवर महादुर्ती नावाची संस्था या ठिकाणी 2018 चालू करण्याचा निर्णय फडणवीस साहेबांनी घेतला होता. परंतु त्याची सुरुवात मात्र नंतर आमच्या इथे कर्तव्य वडेट्टीवार साहेब यांनी केली आणि त्या 2.5 वर्षामध्ये एक चांगल्या प्रकारच्या योजना या राज्यामध्ये सुरू झाल्या आणि आज योजना या ठिकाणी कर्तव्य फडणवीस साहेब वडेट्टीवार साहेब यांच्या सहकारी यांच्या चांगल्या प्रकारे सुरू आहे. याचा आम्हाला फार मोठा आनंद आहे. त्यानंतर नवोदय विद्यालयामध्ये MBBS MD ऑल इंडियामध्ये आपल्याला रिझर्वेशन नव्हतं ते आपण मिळवून घेतलेलं आहे. अशा प्रकारचे 58 जिया आता उत्तर म्हणजे की प्रमुख आपली मागणी होती पहिल्या मीटिंगपासून की जातनिहाय जनगणना करण्यात यावी. की जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी केंद्र शासनाचे आभार व्यक्त करायला पाहिजे आणि सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायला. दुसरा आपल्या सर्वांना कल्पना असेल ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे ओबीसीचं राजकीय आरक्षण हे कमी करण्यात आलं होतं त्याच दिवशी या राष्ट्रीय ओबीसी महासंघाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये विभाग करून ते पूर्ववत 27% मिळावं याकरिता संघर्ष केला होता. आता नुकताच 3 दिवसापूर्वी पुन्हा सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलेला आहे. येणाऱ्या सर्व महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका या 27% आरक्षणानुसार होतील आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या विद्यार्थ्यांकरता एक पण उत्तर नव्हतं. मागच्या वर्षी 72 उत्तर सुरू करण्याचा शासन निर्णय निघाला. त्यापैकी फक्त 56 उत्तर सुरू झाले. माननीय मुख्यमंत्र्यांना माझे निवेदन आहे उत्तर जे आहे ते सुद्धा या शैक्षणिक सत्रामध्ये आपण सुरू करून द्यावे. त्याच्यानंतर या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळणार नाही. त्यांना वर्षाने ते 60,000 रुपये जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणाला आल्यास त्यांना मिळणार आहे. त्याच्या मार्फत हा मुलगा चांगलं शिक्षण घेऊ शकणार आहे. त्याच्यानंतर ओबीसी प्रवर्गाकरता मोदी आव्हान घरकुल योजना सुरू करण्यात आली. अशा प्रकारचे एवढे निर्णय हे वाचायला गेलं तर 58 जे आहे या ठिकाणी निघालेले आहे. आणि हे करताना मला सांगावं असं वाटतं की 2016ला जेव्हा स्थापना झाली तेव्हा माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने जेवढे काही बिहार काढले असतील त्यापैकी ठाकरे साहेब निघालेले आहे. फडणवीस साहेबांचं आमच्या या अधिवेशनाला येण्याची दुसरी वेळ. विजूभाऊ विठले साहेब पहिल्या वर्षीपासून तर आतापर्यंत 10 अधिवेशन अटेंड करणारे 2 लोक या विद्यापीठावर आहेत. प्रामुख्याने 3 आहेत. एक विजूभाऊ वडेट्टीवार, दुसरे डॉक्टर संजय फुके, तिसरे सुभाषराव अडगोले. हे म्हणजे आमचे फाउंडर मेंबर आहेत. कोणत्याही पक्षात असून पण ओबीसीचा आवाज बुलंद करण्याचं काम या लोकांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज
जी देशामध्ये होत असते याचा मला फार आनंद आहे. आज ओबीसी आपण सर्व संघटित झालेलो आहोत आणि आपल्या संविधानिक मागण्याकरता आम्ही संघर्ष करतो. याची दखल घेऊन या ठिकाणी उपस्थित सर्व लोकांना एक गोष्ट सांगू इच्छितो की एवढं चांगलं सामाजिक काम करत असताना नागपूरमध्ये आमच्याकडे बसायला जागा नव्हती. त्याकरता महायुती सरकारने नागपूरमध्ये 11,000 स्क्वेअर फीट जागेवर ओबीसी भवन बांधून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. 37.5 कोटीचं ओबीसी भवन आणि मला असं वाटतं की पुढच्या महिन्यामध्ये त्याची भूमिपुढील काही टेक्निकल प्रोसेस राहिल्या आहेत. त्या टेक्निकल प्रोसेस 1 महिन्यामध्ये पूर्ण होतील आणि पुढच्या महिन्यामध्ये त्याचं भूमिपूजन होईल आणि त्या ठिकाणून आपण ओबीसीच्या कल्याणाकरता आपला आवाज बुलंद करणार आहोत. आणि आम्हाला अशा प्रकारे केंद्र सरकार राज्य सरकार मी आत्ता सरांना सांगितलं की ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या मुलींना 100% स्कॉलरशिप आहे त्या धर्तीवरती मुलांना सुद्धा 100% स्कॉलरशिप देण्यात यावी. महायुती ही फार मोठी संस्था आपल्या इथे बसलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि पुढाकाराने सुरू झाली. सर महायुतीला 1,000 कोटी रुपयाची गरज, आपण फक्त 300 कोटीची तरतूद केलेली आहे. आमची हातोडून विनंती आहे की 1,000 कोटी रुपयाची तरतूद करून ते पैसे आमच्या ओबीसी विद्यार्थी आणि युवकांच्या कल्याणाकरता वितरित करावे. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला 60% ओबीसी आहे पण पाहिजे त्या प्रमाणामध्ये निधी दिला जात नाही. माझी आपल्याला आग्रहाची विनंती राहील की या आर्थिक विकास महामंडळाला सुद्धा एक चांगला निधी आपण देऊ. ती सुद्धा संस्था एक आर्थिक बळकट करावी ही आपल्याकडे आमची मागणी आहे. आता मी केंद्र सरकारशी संबंधित आता आमचे हंसराज अहिर साहेब या ठिकाणी आहे. अहिर साहेब, आपण केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे याचा आम्ही स्वागत केलेला आहे. परंतु ही जनगणना करताना आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी SC, ST, मायनॉरिटी आणि अदर हे जे 4 कॉलम असतात त्याऐवजी SC, ST, OBC, मायनॉरिटी आणि अदर हे 5 कॉलम करून ओबीसीची स्वतंत्र जनगणना करून त्याची आकडेवारी लवकरात लवकर आपण घोषित करावी ही मागणी आहे. आमच्याला जी इमिडिएटची मर्यादा घालून दिलेली आहे ती अनकॉन्स्टिट्युशनल आहे. ती असंविधानिक अट केंद्र शासनाने रद्द करावी. मागच्या वेळेस फडणवीस साहेबांनी 8 लाखाची मर्यादा 15 लाख रुपये करावी अशी शिफारस केंद्र सरकारकडे केलेली आहे. परंतु ती अजूनपर्यंत झालेली नाही. आमचं म्हणणं आहे की ती रद्द करावी. जर रद्द होत नाही तोपर्यंत ही मर्यादा कमीत कमी 20 लाख रुपये करावी अशी आमची मागणी आहे. की फडणवीस साहेबांना विनंती करेल आपण जो ठराव केंद्र सरकारला पाठवलेला आहे त्याचा पाठपुरावा करून ही मागणी आमची मान्य करून द्यावी. सर्वोच्च न्यायालयाने सध्या तात्पुरता निर्णय घेऊन आपलं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण कायम ठेवलं आहे. पण याला आणखी जर कायमस्वरूपी शिक्कामोर्तब करायचं असेल तर संविधानाच्या कलम 233 आणि 233 मध्ये अमेंडमेंट करून कायमस्वरूपी 27% आरक्षण मिळेल अशा प्रकारची दुरुस्ती करावी आणि संख्येने 60% जास्त केंद्रामध्ये जे फडणवीस साहेबांनी ओबीसी मंत्रालय सुरू केलं होतं. माझी विनंती आहे की केंद्राकडे आपण शिफारस करू. केंद्रामध्ये सुद्धा ओबीसी मंत्रालय सुरू करण्याची आपण शिफारस करावी ही माझी मागणी राहील. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मरणोत्तर भारतरत्न केंद्र सरकारने बहाल करावा ही सुद्धा आमची मागणी आहे. त्याची सुद्धा शिफारस आपण करावी. राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये अनेक ओबीसीचे पदं रिक्त आहेत. त्याच्याकरता स्पेशल ड्राईव्ह काढून ही पदं आपण त्वरित भरावी अशी आपल्याला विनंती आहे. बाकीच्या मागण्याचं निवेदन आम्ही आपल्याला दिलेलं आहे. गोवा राज्याची सरकारशी संबंधित अनेक मागण्या आहेत. ते मुख्यमंत्री आल्यानंतर मी या ठिकाणी मागेल. स्पॉटमध्ये गोवा राज्याला
मिळत राहावं असे आव्हान मी या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी सर्वच पक्षांची भाषणं होणार आहे. सर्वच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझी सर्वांना एकच कळकळीची विनंती राहील की हा पॉलिटिकल डायस नाही आहे आणि म्हणून इथं फक्त ओबीसीच्या वेलफेअरवरती चर्चा करायची. ओबीसीच्या घटनात्मक अधिकाराबद्दल चर्चा करून कोणते घटनात्मक अधिकार मिळायला पाहिजे याच्यावरती आपण मत मांडावं आणि या सभागृहाला मार्गदर्शन करावं अशी मी कळकळीची विनंती करेन. आणि आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो. ओबीसीचा एक कार्यकर्ता म्हणून जर मला राज्यकर्त्यांच्याकडे पूर्वी भाषणासाठी संधी मिळाली असती तर काही मांडण्याची मानता आलं असतं. 58 GR मिळाले, पुन्हा 500 GR जवळपास काढावे लागतील तर हा ओबीसी मुख्य प्रवाहात येईल, नाहीतर त्या ओबीसीचं काही खरं नाही. मी मुद्दाम आपल्याला सांगेल, जातनिहाय जनगणनेची घोषणा झाली, केंद्र सरकारने केली, त्याचं देशभरातून स्वागत झालं. परंतु त्या ओबीसीची ती जातनिहाय ती जनगणना कशी असेल त्या संदर्भात कुठेही क्लिअरिटी नाही. म्हणून मी हंसराज ते पण गेले. आता कोणापुढे बोलला? आपणच बोलला आणि आपणच सांगा. राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे ते अध्यक्ष होते. म्हणून यामध्ये जनगणनेमध्ये जर जनगणना होणार असेल करणार असेल तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे मंडळ महोदयाकडे अर्ज मागणी असणार. तुम्ही मोदीजींना सांगा की ही जनगणना SC, ST, OBC, मायनॉरिटी आणि अदर अशा 5 भागामध्ये करा. त्यावेळेस ओबीसीचा टक्का देशात किती आहे कळेल आणि ओबीसीची जेवढी लोकसंख्या आहे जितकी संख्या भारी उतकी हिस्सेदारी या तत्वानं न्याय देत असाल तर आम्हाला न्याय मिळेल. नाहीतर काय होईल? जनगणना केली आणि जनगणना करून त्याच्या संदर्भात म्हणजे काय क्लिअरिटी आहे. काँग्रेसचे नेतेही म्हणतायत, ओबीसीचे नेतेही म्हणतायत, राहुल गांधी म्हणतायत, माननीय मोदी साहेबांनी म्हणतायत की जात आपली जनगणना झाली पाहिजे तर कुठल्या निकषामध्ये झाली पाहिजे हा सुद्धा विषय या ठिकाणी आला पाहिजे अध्यक्ष महोदय. म्हणून माझी अध्यक्ष महोदय म्हणजे आमचे बबनराव तायवाळे साहेब, आपण सर्वांना घेऊन हे मंच तयार केले आहे. जसा आमच्या विधानसभेचा अध्यक्ष बसतो आणि तो सर्वोपरी असतो, एकीकडे विरोधक आणि दुसरीकडे सत्ताधारी, पण दोघांनाही हाताळण्याचं काम करतो. सत्ता कुणाची एवढी कसं त्या खुर्चीवर बसून तुम्ही न्याय मिळवण्यासाठी ओबीसीला त्या खुर्चीवर तुम्ही बसला. आमचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे आणि तो पाठिंबा असणार आहे. पण एक लक्षात घ्या, तुम्ही या मंचाचा वापर अजिबात राजकीय होता कामा नये आणि या ओबीसीच्या हक्काचं संरक्षण झालं पाहिजे ही भूमिका तुमच्या नाहीतर सत्तेमध्ये असतात देणेकरी ते होते मागणारे. आणि मी 3-4 विषय या ठिकाणी मांडणार आहे. विलासराव देशमुखांनी 2004 महाराष्ट्रातील ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी 50% स्कॉलरशिप सुरू केली होती. माझी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मागणी असणार आहे, भारतीय जनता पक्षाचे नेते असतील तर आमची विनंती असणार आहे, माननीय देवेंद्रजींनी ही मागणी पूर्ण करावी आणि 100% स्कॉलरशिप महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना द्यावी. हा ऐतिहासिक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. पवन भाऊ मला जरा पहिले बोलायला दिलं असतं ना तर मी मानले असते. झाले काम काय मानायचे असतात, न होणारे मानायचे होते. मी वाटत पाहत होतो मुख्यमंत्री महोदयांना जायचं तर मंत्री गेले, त्यांचा काही व्यस्त कार्यक्रम असेल. ही प्रश्न सुटण्याची आवश्यकता. देशभरामध्ये सुद्धा सरसकट ओबीसी आयोगाच्या अध्यक्षांमध्ये हंसराज्य आहे. देशामध्ये एक निर्णय घ्या
आणि तो निर्णय त्यामध्ये काय अमेंडमेंट असेल तर ती करा, घटना दुरुस्ती करा, ही काही त्यात ठेवली आहे 50% मर्यादेची ती ओलांडा आणि जेवढी ओबीसीची संख्या असेल तेवढा 100% आरक्षण द्या. 27% गरज नाही तर 62% असेल तर 62%, 65% असेल तर 65% आरक्षण द्यायला पाहिजे तर नाही मिळेल. नाही तर आम्ही 60% देत आहे, 27% चक्र काढून ठेवले, आमच्यामध्ये भांडण लावून ठेवले आणि अर्थामध्ये त्यांच्याकडे होण्याचे काम होत आहे. त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे, खरं तर ती संविधानाच्या दृष्टीनं काही अमेंडमेंट आहे सांगितलं उल्लेखही केला 242 यामध्ये घटना देशातील ओबीसी संवर्गाला आपल्याला काय देता येईल त्याचाही विचार या ठिकाणी केला गेला पाहिजे. आपण सर्व ओबीसी बहुजन आहोत या देशाच्या खऱ्या अर्थानं आपण सर्व मालक आहोत. पण आज आमचे देवेंद्रजी म्हटल्याप्रमाणे देवेंद्रजी गावाने म्हटल्याप्रमाणे आमची शक्ती एक वाटत नाही, आम्ही आमची ताकद दाखवत नाही, आम्ही विखुरलेले आहोत त्याचा फायदा सर्व मिळत. अरे आमच्याकडे अनेक वर्ष 2005 पासून 25-30 वर्षापासून बबनरावजी काळेवाळे ओबीसीची मुवमेंट चालवत असतील आमचं समर्थन आहे. मग काय होऊ शकत नाही? ओबीसीच्या भरोशावर आमचा बबनराव म्हणून आम्ही बबनराव काळेवाळेंना लोकसभेमध्ये ओबीसीच्या बॅनरवर का पाठवत नाही, ही शक्ती दाखवण्याची ताकद तुमच्यामध्ये का नाही याचाही विचार आपण केला पाहिजे. आम्हाला भांडवलं जातं. आता काय होत आहे, मराठवाड्यामध्ये काही गोष्टी झाल्या, आंदोलनं झाली, त्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला आणि त्या ठिकाणी आज अवस्था अशी आहे की आज ओरिजिनल ओबीसी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून बाजूला जाणार. मराठवाड्यापर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये होईल जो ओरिजिनल ओबीसी आहे त्याचं प्रचंड नुकसान त्या ठिकाणी होणार आहे. त्यावर कोणाचीच काही भूमिका नाही दिसत आम्हाला, कोणी स्पष्ट बोलायला तयार नाही. जर तिथे जातीचा माणूस त्याच्या हक्काचं संरक्षण आपण करण्यात कमजोर पडलो तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान डॉक्टर स्वराज्य निर्माण करणाऱ्या बहुजन राज्याचा नाव घेण्याचा हा खरा प्रश्न. आणि तिथे जर एक चळवळ उभी होत असेल, मला माहित आहे मी ओबीसी मंत्री असताना थंड झालेला आवाज होता, थोडासा दबलेला आवाज होता, नालंद्यामध्ये सभा झाली आणि ओबीसीचा बुलंद आवाज पुन्हा एकदा पुढं उभं करण्याचा काम कोणी केला असेल तर आम्ही केला हे गर्वानं आम्हाला सांगता येईल. आणि तिथून पुन्हा आयोगावर केलं. त्यानंतर सरकार सुटली, ओबीसीचं महत्व सगळ्यांना माहीत लागली, सर्व पक्षाने करायला लागले. महाराष्ट्रातून देशभरातून त्यांना ओबीसी करायला लागला आणि ओबीसीवर भाषण सुरू झालं. त्याचे श्रेय अरे 10%, 20%, 25% असताना पण त्याची सुरुवात ओबीसी महासंघाने केली, याचाही आम्हाला अभिमान आहे. हे सुद्धा या ठिकाणी करायला सांगतो, हे सांगतो. परंतु प्रश्न सुटले काय? काल परवा केंद्र सरकारने घोषणा केली, बिल पास केलं महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भात. आमची मागणी असणार आहे विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये जे आरक्षण देत असाल तर ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात त्या ठिकाणी महिलांचं आरक्षण तुम्ही देत असाल ओबीसीच्या महिलांसाठी सुद्धा राखीव जागा त्या ठिकाणी असल्या पाहिजे तर ओबीसीची भगिनी आमची त्या ठिकाणी आवाज करू शकतात. आवाज करावा लागेल, द्यावा लागेल. आणि त्यासाठी हे प्रश्न घेऊन आम्हाला लढावं लागेल. जर विलासराव देशमुख यांनी आपल्या सांगितलं 2003 मध्ये 100% महिलांना आणि आरक्षण त्याचा उल्लेख झाला, 100% मुलींना शिक्षणासाठी
स्कॉलरशिप आम्ही देतो. 100% जर मुलींना देत असेल तर ओबीसीच्या मुलांना काय घोळ, मग ओबीसीच्या मुलांना 100% देऊन टाकलं की झाला आमचा महाराष्ट्रात 100% ओबीसीच्या मुलांचं शिष्यवृत्तीचा प्रश्न सुटेल. आणि त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये जे प्रश्न राज्याशी संबंधित आहे मला कळत नाही तुम्ही कुठल्या दिशेने जात होते मला दिसत नाही. अरे सरकार कोणाची होत पण ओबीसीची संख्या पाहता त्या सरकारला झुकवण्याची ताकद जोपर्यंत ओबीसी मध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत तुमचे प्रश्न सुटणार नाही. तुम्हाला काही दाणे खाणे दिले जातील, थोडासा दिलं जाईल, चणे फुटाणे दिले जातील, त्यांच्यावर तुम्हाला खुश केलं जाईल. लाडू आपण खातील आणि तुम्हाला देतील, तुम्ही देतात लाडवाचा भुरका तो तुमच्या पदरात आहे, तुमच्या हातावर ठेवला जाईल. तो लाडवावर तुमचा हक्क आहे. तो हक्क जर तुम्हाला दाखवायचा असेल तर तुमची एकजूट आणि एक ताकद, एक शक्ती, एक वट्याची आवश्यकता. सब जात आज करून ओबीसी सावकारीला छत्ता खाली या आणि मग आपण होता. कोण मुख्यमंत्री होतो आम्हाला माहित नाही, पण कोणी त्या खुर्चीवर बसेल तर विचार ओबीसीच्या हक्काचा पहिल्यांदा करणारा विचार असला पाहिजे. ही सुद्धा भूमिका तुमच्याकडे ती ताकदीने तुम्हाला दिसली पाहिजे. मी पाहिलं एकीकडे अण्णासाहेब पाटील महामंडळाला माझ्याकडे माहिती आहे त्या महामंडळाला जवळपास आतापर्यंत 8,500 कोटी रुपये मिळाले. शेषरावजी राजूरकरजी 8,500 कोटी रुपये त्या महामंडळाला आतापर्यंत दिले गेले आणि ओबीसीच्या महामंडळाला 500 कोटी मिळाले नाही. 500 कोटी सुद्धा मिळाले नाही. म्हणून बदल भाऊ तुम्ही आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या आम्हाला बोलायला दिलं असतं तर माननीय मुख्यमंत्री महोदयांची सांगून असतात. कारण तिजोरीची चाबी ओबीसीच्या हातात नाही. तिजोरीची चाबी ओबीसीच्या माणसाच्या हातात नाही आहे. हमेशासाठी ती चाबी पश्चिम महाराष्ट्राच्या ताब्यात राहिलेली आहे आणि ते ती चाबीने कुलूप खोलतात आणि पाहिजे ते तिकडे देऊन टाकतात. सारखीसाठी सर्वांना कंपल्सरी स्कॉलरशिप व्यवस्थित दिली. ओबीसीसाठी मात्र 300 कोटी रुपये मिळाले. सुरुवात केली. मुख्यमंत्री भाजपचे आहेत असं आम्ही म्हणतो आणि आहेतच. जे असेल त्याच्या संदर्भात आम्हाला बोललं पाहिजे. तरी काही जे करून आम्ही निर्णय घेतले त्यानंतर आम्ही निर्णय घेतले. आम्ही घेतलेल्या निर्णयांची यादी सुद्धा मी मंत्री असताना मोठी आम्ही सर्व मी आम्ही सर्व मिळून ओबीसीच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते आहोत. त्यासाठी मी आपल्याला नम्र विनंती करतोय की आपण सर्व आज गोव्यात कर्नाटकामध्ये जाऊ. तुम्ही मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून आला, तेलंगणामधूनही सुद्धा मोठ्या संख्येने लोक आले. तेलंगणामध्ये मुख्यमंत्री आमचे आहेत, इथेही आमचे आहेत. मुख्यमंत्री सर्वांचाच असतो. जिथे जिथे मुख्यमंत्री असतील ओबीसी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन त्या राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला घेऊन चला. कुणाचाही मुख्यमंत्री असेल वेळ घ्या, आम्ही वेळ घेतो, तुम्ही वेळ घ्या आणि आपण जाऊ आणि आपल्या सरकारच्याकडे मानू. याच्या श्रेयाची लढाई नाही तर ओबीसीच्या हक्काचा प्रश्न जो सोडवेल तो खरा आमच्यासाठी देवा. तो ओबीसीसाठी लढेल, नाहीतर तुमचं काही गरज नाही बाबा. तुम्ही
चॉकलेटवर खुश राहू नका. चॉकलेट देणारे बरेच आहेत. चॉकलेटनी पोट भरत नाही. त्यासाठी तुमच्या ताटात जो भरभरून तुमच्या हक्काचं वाढेल त्याच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय घ्या ही विनंती मी तुम्हाला करतोय. म्हणून अधिक बोलण्यापेक्षा गोव्याच्या ऐतिहासिक अधिवेशनामध्ये बबन भाऊ तर निश्चितपणे अभिनंदन केलं पाहिजे. एक छोटासा वृत्त आज ज्या स्वरूपात मोठं होत आहे म्हणून बबन भाऊंना आमची विनंती आहे. बबन भाऊ तायवाळे साहेब, तुम्ही ओबीसीची लढाई लढताय. तुम्ही ओबीसीच्या हक्कासाठी उभा झाला. जिथे जिथे आमची गरज आहे तिथे जिथे आम्ही तुमच्या बरोबर उभे आहोत. तुम्ही आहेत ती लढाई घेऊन पुढे जा. ओबीसीचा झेंडा आहे तो झेंडा पिवळ्या रंगाचा झेंडा हातात ठेवा. जी काही चर्चा होते त्याला पूर्ण विराम द्या. शक्तीनं तुमच्या पाठीमागे उभं राहू. सरकार कुणाकडे हो झुकवण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण करू ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि शेवटचा एक शेर सांगतो, बदल जाओ वक्त के साथ, बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना चाहिए. बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो. मत पूछो हर हाल में ओबीसी भाइयों चलना सीखो. जीत अपनी होगी, अपनी कोई हरा नहीं सकेगा. ये विश्वास के साथ कहते हुए मेरे शब्दों को विराम देता हूँ. Ini